नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णवने पुन्हा ईश्वरीसाठी एक कुरिअर पाठवलेलं असतं आणि त्या बॉक्सवर स्वारी असं लिहिलेलं असतं। आता ईश्वरी तो बॉक्स घेऊन डायनिंग टेबल जवळ येते आणि तिथे ठेवते। आता ते पाहतात सगळेच जण। आता मामा म्हणतात, अरे बापरे, हे गिफ्ट आणि कुणी पाठवलं तुला? आता हे बॉक्सवरचं स्वारी पाहून आणि ते गिफ्ट पाहून अंजली म्हणते, हाऊ क्यूट। त्यानंतर आकाश म्हणतो, अहो वहिनी साहेब, नेमकं आहे तरी हा कोण माणूस जो की तुम्हाला सारखं कार्ड आणि गिफ्ट पाठवत आहे? आता अंजली थोड्या गमतीनेच म्हणत असते, मला तर असं वाटत आहे आपलं सगळं घर या स्वारीच्या गिफ्टनी आणि बॉक्सनी भरूनच जाणार आहे। आता अंजली अशी गंमत करत आहे पाहून मामांच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण वल्लरी आणि राकेशला काही बरं वाटत नसतं। आता अंजली म्हणत असते, काय ग ईश्वरी, तुला कोण पाठवतं ग हे सगळी गिफ्ट्स वगैरे? आता ईश्वरी अर्णवला टोमणे मारतच म्हणते, काय आहे ना ताई, काही लोकांना स्वारी म्हणायला अतिशय तकलीफ होते म्हणून अशी गिफ्ट्स कुरिअर करून पाठवतात। आता मामा म्हणत असतात, ओ असं आहे का ईश्वरी? अर्णव, तुला काही आयडिया आहे का रे, कोण पाठवत असेल बरं हे सगळं गिफ्ट असं स्वारी म्हणून? आता अर्णव ईश्वरीकडे बघतच म्हणतो, जे कोणी पाठवत असेल ते मनापासूनच पाठवत असेल ना, मग घ्यायला काय हरकत आहे? आता ईश्वरी सुद्धा अर्णवला लगेच टोमणे मारण्याच्या सुरातच म्हणत असते, मामा, एखादी गोष्ट मनापासूनच करायची असेल तर ती तोंडाने बोलून दाखवायला काय हरकत आहे? आता मामा म्हणतात, करेक्ट आहे तुझं। आता ईश्वरी म्हणते, एवढे पैसे खर्च करून स्वारी म्हणण्यापेक्षा अगदी मनातून तोंडाने एकदा स्वारी म्हणणं स्वस्तच असतं की। आता मामा म्हणतात, हो हो, अगदी बरोबरच आहे। आता ईश्वरी त्या बॉक्सकडे बघतच म्हणते, आलेच मी। आता मामा म्हणतात, अहो तू कुठे निघालीस? आता ईश्वरी म्हणते, मी त्या कुरिअरवाल्या माणसाला थांबवलं आहे, ज्याने कोणी मला हे कुरिअर पाठवलं आहे त्यांना ते परत द्यायला लावणार आहे मी। आता असं म्हणतच ईश्वरी पटकन त्या कुरिअरवाल्या माणसाजवळ येते आणि तो बॉक्स त्यांच्या हातात देते आणि म्हणते, हे घ्या दादा, आणि ज्यांनी कोणी हे दिलं आहे त्यांना हे रिटर्न करा। आता तो माणूस म्हणतो, ओके मॅडम, ठीक आहे। आता अर्णव कॉपी पित स्वतःच्या मनातच म्हणत असतो, मला तोंडावर स्वारी म्हणता येत नाही हे चांगलंच माहित आहे मिस इंदोरला, तरी सुद्धा मुद्दामून करत आहे हे सगळं। आता इकडे संध्याकाळ झालेली असते आणि अर्णव त्याच्या रूम मध्ये ईश्वरीला स्वारी म्हणण्याचं प्रॅक्टिस करत असतो। आता त्याला स्वारी म्हणण्यासाठी खूपच कठीण जात असतं। आता तो प्रॅक्टिस करत असतो, मिस इंदोर, माझी चुकी झाली, आय एम व्हेरी रिअली सॉरी। आता अडकळत अडकळतच असा अर्णव प्रॅक्टिस करत असतो। अर्णव स्वतःच एकटाच बोलत असतो, तसं तर सॉरी म्हणणं खूपच इझी आहे, मग म्हणायला काय हरकत आहे? आता मिस इंदोर आली की लगेच तिला मी सॉरी म्हणून टाकतो। आता अर्णव स्वतः एकटाच बोलत असतो, तेवढ्यातच ईश्वरी पाठीमागून येते। आता ईश्वरी रागातच असते। आता ईश्वरी आली आहे हे अर्णवला दिसते। आता अर्णव मिस इंदोर असं बोलवत असतो, पण ईश्वरी झोपण्याची तयारी करत असते, ती काही लक्षच देत नाही। आता ईश्वरी तिच्याच नादात असते, ती आवरावर करत असते आणि अर्णव तिच्याकडे पाहतच मिस इंदोर, आय एम रिअली असं म्हणतच अडकळत अडकळत सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करत असतो। आता ईश्वरी मात्र काहीच ऐकून घेत नसते। आता अर्णव खूप प्रयत्नानंतर आय एम रिअली असं करतच आय एम सॉरी असं म्हणतो। आता हे ऐकून ईश्वरी पटकन म्हणते, काय तुम्ही मला सॉरी म्हणताय? द ग्रेट AR सर मला सॉरी म्हणाले? आता हे ऐकून अर्णव हसत असतो। आता ईश्वरी म्हणते, हसू नका, एक सॉरी म्हणायला एवढा वेळ घेतलात तुम्ही? आता ईश्वरी म्हणत असते, दिवसभर एवढं सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करत होतात, त्यामध्ये सॉरीचा एहसास तर होता का? त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं मी आता सॉरी म्हटलोय ना तुला। हो, तुम्ही म्हणालात मला, पण किती दिवस आखण घालवलात तुम्ही, एक शब्द आणि एवढा वेळ? आता ईश्वरी म्हणत असते, काय स्वारीची गिफ्ट्स काय पाठवतायत, कुरिअर काय पाठवतायत, कार्ड्स काय पाठवतायत, असं ईश्वरी आता बडबड करत असते। अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, मी सॉरी म्हटलोय ना तुला, मग का बडबड करतेस? आता ईश्वरी म्हणते, काय मी बडबड करते? आणि काल रात्री तुम्ही जी बडबड करत होता ती, त्याचं काय? आणि काय हो सर, काल रात्री तुम्हाला झालं काय होतं की तुम्ही असं वागत होता? तुम्ही अचानक कसं बरं असं वागत होतात? नक्की काहीतरी गडबड आहे बरं का सर? त्याला अर्णव म्हणतो, हो ना, मी सुद्धा तोच विचार करत आहे, मला काय झालं होतं काल? आता ईश्वरी म्हणते, हा मग आठवा ना नेमकं काल झालं काय होतं? त्यानंतर आता अर्णव म्हणत असतो, हे बघ, इनॉग्रेशन झाल्यानंतर मी माझ्या केबिन मध्ये आलो आणि मी माझं काम करत होतो आणि तिथे लावण्य आली, तिने मला कॉफी दिली, मी कॉफी पिलो आणि आता अर्णवला पाठीमागचा क्षण आठवतो ज्यावेळेला लावण्याने कॉफी प्यायला दिलेली असते आणि कॉफी
प्याल्यानंतर अर्णवला काहीच आठवत नसतं. मी कॉफी पिण्या अगोदर तर व्यवस्थित होतो, पण कॉफी पिल्यानंतर आता असं अर्णव म्हणाल्यानंतर ईश्वरी म्हणते अच्छा, तर हे सगळं त्या लावण्याने केलं आहे. त्या लावण्याने ना तुमच्या कॉफीमध्ये नक्की काहीतरी टाकलेलं असणार आहे. नशीब मी वेळेवर आले, नाहीतर. आता अर्णव म्हणतो नाहीतर काय. त्यावेळेला आता ईश्वरी स्वतःच्याच तोंडासमोर अगदी थोडं अंतर ठेवून हात करते आणि म्हणते ती अगदी एवढ्या अंतरावर होती तुमच्या. आता अर्णव सुद्धा स्वतःचा हात स्वतःच्या ओठांच्या जवळ नेतो आणि म्हणतो एवढ्या जवळ काय करत होती ती. आता ईश्वरी म्हणते हो हो, आता ते सुद्धा मीच सांगायला पाहिजे का. आता अर्णव म्हणतो एवढं सगळं केलंय लावण्याने. त्यावेळेला ईश्वरी म्हणते हो केलंय सगळं तिने, हे एवढ्या जवळ तर कधी मी सुद्धा आले नव्हते. आता ईश्वरी असं म्हणाल्यानंतर अर्णव हळूच हसत असतो. आता हे पाहून ईश्वरी म्हणते हसताय कशाला. त्यावेळेला अर्णव म्हणतो यायचं होतं ना मग तू सुद्धा एवढ्या जवळ. आता ईश्वरी पटकन झोपा असं म्हणते आणि लगेच मान मिरवते. आता ईश्वरीला हसू आलेलं असतं, ती लाजत सुद्धा असते. आता ती हसते की नाही ते अर्णव वाकून पाहत असतो, तर खरंच ईश्वरी गालातल्या गालात हसत असते. आता हे पाहून अर्णव सुद्धा हसायला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी घरातले सगळेच नाश्ता करत बसलेले असतात. आता त्यावेळेला मामी अंजलीला म्हणत असतात अंजली जावई बापू एवढ्या सकाळ सकाळी कुठे गेले बरं. त्यावेळेला अंजली म्हणते अगं सकाळ सकाळी त्यांना महत्वाचं काम निघालं म्हणून ते क्लायंट्सना भेटण्यासाठी निघून गेले. इतके घाईत होते की सकाळी चहा सुद्धा त्या रूम मध्येच घेतला त्यांनी. माहित आहे ना त्यांना काम आलं की दुसरं काही सुचत. आता अंजली म्हणते बरं मामी तुझा पाय कसा आहे बरं. आता मामी म्हणते हो आहे बरा, पण अजून थोडा थोडा दुखतो. आता या दोघी असं बोलतच असतात. तेवढ्यातच ईश्वरी अर्णवसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते सर हे घ्या तुमची ब्लॅक कॉफी. आता अर्णव सुद्धा थँक्यू मिस इंदोर असं म्हणतो. आता हे दोघे बोलत आहेत पाहून घरातले सगळेच त्या दोघांच्याकडेच पाहायला लागतात. आता ईश्वरी म्हणत असते सर तुम्ही थोड्या वेळाने प्रोटीन शेक पिणार ना. त्यावेळेला अर्णव म्हणतो हो नक्की. आता मामा लगेच या दोघांच्याकडे तिरकस डोळ्याने पाहतच लगेच बोलतात आज वातावरण थंड आहे बरं का अंजली. आता अंजली सुद्धा लगेच टॉन्ट मारते आणि म्हणते हो ना काल किती गरम होत होतं, आज अगदी गुलाबी थंडी आहे. आता लगेच आकाश त्यांच्याकडे पाहतच म्हणतो म्हणजे आज कुठले सुद्धा सॉरी म्हणणारे ग्रेटिंग्स किंवा गिफ्ट्स घरी येणार नाहीत वाटतं. कोणीतरी सॉरी एक्सेप्ट केलेलं दिसतंय. आता मामा आणि अंजली मात्र थोडं खुदू खुदू हसत असतं. आता एवढ्यातच ईश्वरीचा फोन वाजतो. आता ईश्वरी फोन बघते तर आईचा फोन आलेला असतो. मग ती म्हणते अरे आज अचानक आईचा व्हिडिओ कॉल कसा काय आलाय बरं. आता ईश्वरीच्या आईचा व्हिडिओ कॉल आलाय म्हटल्यानंतर मामी चांगल्याच घाबरतात. आता इकडे ईश्वरी फोन उचलते आणि म्हणते अगं आई एवढ्या सकाळी व्हिडिओ कॉल केलायस तू. त्यावेळेला आता ईश्वरीची आई म्हणत असते अगं खूप कामात तर नाहीयेस ना, म्हणजे सकाळची वेळ आहे ना म्हणून विचारत आहे, बाकी काही नाही ग. आता ईश्वरी म्हणते नाही ग आई असं काहीच नाही, बोल ना. त्यावेळेला आता ईश्वरीची आई म्हणते अगं जावई बापू कसे आहेत. त्यावेळेला ईश्वरी म्हणते एकदम बढिया आहे. आता ईश्वरी म्हणते अगं आई थांब दाखवते तुला इथेच आहेत असं म्हणत ईश्वरी सगळ्यांच्याकडेच कॅमेरा फिरवते. आता कॅमेरा फिरवलाय म्हटल्यानंतर ईश्वरीची आई आपल्याला पाहिल म्हणून मामी स्वतःच्याच हाताने स्वतःचं तोंड लपवतात. आता अर्णव ईश्वरीच्या आईला म्हणत असतो हाय काकू कशा आहात. त्यावेळेला त्या म्हणतात मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात. त्यावेळेला अर्णव म्हणतो मी सुद्धा छान आहे. आता मामीने असं तोंड लपवलं आहे पाहून मामा म्हणत असतात ईश्वरीच्या आईचा व्हिडिओ कॉल आल्यानंतर माझ्या बायकोने असं का तोंड लपवलं आहे बरं, काय कारण असेल या पाठीमागे, का अशी विचित्र वागत आहे ही, असा मामा विचार करत असतात. तेवढ्यातच ईश्वरीची आई म्हणत असते अगं ईशू नीट दिसत नाहीये, नीट मोबाईल धर ना तू. आता ईश्वरी इकडे तिकडे मोबाईलचा कॅमेरा फिरवते. आता ईश्वरी म्हणत असते अगं आई आज अचानक असा व्हिडिओ कॉल कसं काय केलास तू. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते अगं तुमच्या दोघांचं अभिनंदन करायचं होतं. आता ईश्वरीची आई म्हणत असते काल पेपरमध्ये तुमचे नमुने म्हणजेच विंटर कलेक्शनची ऍड पाहिली आणि कालच तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी फोन करणार होते, पण बाबांना दवाखान्यात घेऊन गेले ना म्हणून नाही केलं. आता ईश्वरीची आई म्हणत असते अगं ईशू जावई बापूंना जरा दाखवतेस का पुन्हा. ईश्वरी म्हणत असते हो हो दाखवते ना. आता ईश्वरी पुन्हा सगळ्यांच्याकडे कॅमेरा फिरवून उभी राहते. आता हे असा कॅमेरा फिरवला आहे
पाहून मामी तर खालीच तोंड घालतात, म्हणजे चमचा पडलेलं नाटक करतात आणि खाली वागतात. आता ईश्वरीची आई म्हणत असते, जावई बापू तुमचं मनापासून अभिनंदन. आता अर्णव म्हणत असतो, थँक्यू थँक्यू, अतिशय मनापासून थँक्यू. आता ईश्वरीची आई म्हणत असते, जावई बापू आमच्या ईश्वरीचा पहिल्यांदाच पेपरमध्ये फोटो आला आणि तोही तुमच्यामुळे. आता अर्णव म्हणत असतो, नाही नाही काकू, माझ्यामुळे नाही, तर ईश्वरीकडे हात करत म्हणतो, हिच्यामुळेच झालंय हे सगळं. आता ईश्वरीची आई सुद्धा हु करत असते. आता ईश्वरीला क्रेडिट दिलेलं पाहून अंजली आणि आकाश मात्र एकमेकांना खुणावत असतात. आता ईश्वरीची आई म्हणत असते, बरं ठीक आहे, आता ईश्वरीची आई म्हणत असते, तुमच्या दोघांची अशीच प्रगती होवो. बरं ईश्वरी, घरातले सगळेच बरे आहेत ना? आता ईश्वरी म्हणते, एकदम बढिया आहेत, थांब दाखवते सगळ्यांना. असं म्हणत आता ईश्वरी आकाशकडे आणि अंजलीकडे मोबाईल फिरवते. त्यावेळेला आकाश म्हणतो, हाय काकू कशा आहात? त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते, हो मी छान आहे. त्यावेळेला त्या म्हणतात, तुम्ही कसे आहात? त्यावेळेला आकाश म्हणतो, हो मी सुद्धा छान आहे. आता आकाश म्हणत असतो, नम्रता कशी आहे? त्यानंतर त्या म्हणतात, हो नम्रता सुद्धा छान आहे. आता ईश्वरी म्हणते, थांब अंजली ताईंकडे फोन देते. आता दिल्यानंतर अंजली म्हणते, हाय काकू कशा आहात? त्यावेळेला त्या म्हणतात, हो मी छान आहे. आता ईश्वरीची आई अंजलीला म्हणत असते, तुमची तब्येत कशी आहे? त्यावेळेला अंजली म्हणते, हो माझी तब्येत खूपच छान आहे, थांबा मी मामांच्याकडे देते. आता मामा फोन घेतात. आता मात्र ही वल्लरी म्हणजेच मामी पटकन काठी घेऊन उठते आणि रूम मध्ये निघते. आता मामा इकडे ईश्वरीच्या आईला म्हणत असतात, नमस्कार कसे आहात तुम्ही? त्यावेळेला त्या म्हणतात, छान आहे मी. आता मामा म्हणत असतात, व्याही कसे आहेत? त्यावेळेला त्या म्हणतात, हो ते देखील छान आहेत. आता मामा असं बोलून झाल्यानंतर अंजलीकडे फोन देतात आणि मामी अशा अचानक का उठून गेल्या म्हणून त्यांच्या पाठीमागेच मामा निघून जातात. आता अंजली म्हणत असते, काकू या ना घरी एकान वेळेला गप्पा मारण्यासाठी. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते, मी नाही, तुम्हीच या सगळे एकान वेळेला आमच्या घरी. आता अंजलीकडून ईश्वरीला फोन देण्यासाठी तिची आई सांगते. त्यावेळेला ईश्वरी फोन घेते आणि म्हणते, आई व्हिडिओ कॉलवर काही नीट दिसतच नाहीये, त्यापेक्षा मी साधाच कॉल करते बघ तुला. ईश्वरीची आई म्हणते, बर कर. आता साधा कॉलवर ईश्वरी म्हणत असते, अगं आई तुला मी फोन करणारच होते साध्या पालक पनीरची रेसिपी विचारण्यासाठी. आता ईश्वरीची आई म्हणत असते, अगं एवढंच ना, अगदी सोपं आहे. आता ईश्वरीची आई ईश्वरीला पालक पनीर कसं करायचं याची रेसिपी व्यवस्थित डिटेल मध्ये सांगत असते. आता इकडे रूम मध्ये मामी आलेल्या असतात. आता त्या खूपच घाबरलेल्या असतात आणि सुटकेचा श्वास सोडतात. तेवढ्यातच पाठीमागून मामा येतात आणि म्हणतात, वल्लरी का ग अशी वागत आहेस? काय लपवतेस माझ्यापासून? आता मला बाहेर असं वाटलं की तू ईश्वरीच्या आईशी बोलणं टाळत आहे आणि लग्नातही तू त्यांना भेटलीच नाहीस की. त्यावेळेला मामी म्हणतात, हा मग नाही भेटले मग? त्यावेळेला मामा म्हणतात, हे बघ, कितीही एखादी तू आपली नावडती असली तरी आता आपलं नातं जोडलं गेलं आहे. आता मामी रागातच म्हणत असते, बळजबरीचं नातं आहे हे, मला ती ईश्वरी आवडतच नाही आणि तिचे घरचे सुद्धा अजिबात आवडत नाही. एवढं काय त्यात, नुसती नाटकं? आता मामी असं म्हणाल्यानंतर मामा म्हणतात, बरं ठीक आहे, पण ईश्वरीच्या आईशी बोलणं टाळणं त्या पाठीमागे हेच कारण आहे की आणखी काही वेगळं? आता मामी काहीच बोलत नाहीत. त्यानंतर मामा म्हणतात, हे बघ वल्लरी, तुला माहित आहे लोकांशी बोलणं टाळणं आणि लपवाछपवी करणं मला अजिबात आवडत नाही. आता मामी बोट करूनच मामांना म्हणत असते, घडून गेलेल्या गोष्टींबद्दल मला टोमणे मारायचे नाहीत, मी एकदाच सांगते तुम्हाला. आता हे दोघे असे भांडत असतात. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते. आता ईश्वरी तिच्या आईचा फोन मामीकडे देण्यासाठी आलेली असते. आता ईश्वरीला तिथे पाहून मामा म्हणतात, अगं ईश्वरी ये ना, काही काम होतं का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो नाही मामा, मी मामींच्या पायाबद्दल आईला सांगितलं. मग आई म्हणायला लागली की मामींच्याकडे फोन दे, त्यांच्या तब्येतीची चौकशी कर. आता मामा सुद्धा हो दे ना फोन असं करत मागे सरतात. आता ईश्वरी पुढे येते, मामी हे धरा फोन, आईचा आहे. आता ईश्वरी असा फोन देत आहे पाहून मामी स्वतःच्या मनातच विचार करते, आता जर मी फोन नाही घेतला तर यांच्या मनातील संशय अगदी दाटच होईल. आता हिसकावूनच फोन मामी घेतात आणि हॅलो असं म्हणतात. आता ईश्वरीची आई मामींची चौकशी करण्यासाठीच म्हणतात,
नमस्कार मामी, कशा आहात? तुमच्या पायाला लागला आहे ना? आता ईश्वरी म्हणाली. कसा आहे पाय आता? दुखतोय का खूप? आता मामी म्हणतात नाही नाही हो, आता बरं आहे. आता ईश्वरीची आई म्हणते बरं ठीक आहे, काळजी घ्या हो आणि शक्य तेवढा आराम करा. आता ईश्वरीची आई बोलत असते आणि मामी नुसतं असं करत असते. आता ईश्वरीची आई म्हणत असते बरं ठीक आहे मामी, मी ईश्वरीला एक लेप बनवायला सांगते, तो लेप तिच्याकडून लावून घ्या, तुम्हाला खूपच बरं. आता मामी चालेल असं म्हणतात. आता ईश्वरीची आई म्हणत असते लग्नात सुद्धा तुमची आणि माझी भेटच झाली नाही, पण आज फोनवर तुमच्याशी बोलून मला खूपच बरं वाटत आहे. आता ईश्वरीची आई फोनवरच म्हणत असते खरं सांगू का तुम्हाला, फोनवर तुमचा आवाज ऐकून मला असं वाटत आहे की आपली खूप जुनी ओळख आहे. आता हे ऐकून मामीला तर ठसकाच लागतो की फोन सुरूच असतो. आता ईश्वरी पटकन तो फोन हातात घेते. अहो मामी ठसका लागलाय तुम्हाला, पाणी पाणी असं करत ईश्वरी तिथील पाणी घेते आणि मामीला पिण्यासाठी देते. आता मामा म्हणतात अगं उभारू नको, तिथे बसून पी. आता मामींना तिथे बसवतच ईश्वरी म्हणत असते आई मी तुला नंतर कॉल करते हा. आता ईश्वरीची आई सुद्धा बरं बरं असं म्हणते आणि फोन कट कर. आता ईश्वरी मामीला म्हणत असते मामी हळूहळू, तुम्हाला मी मध आणून देऊ का? त्यावेळेला मामी ठिसक्यानच म्हणते नको. आता तेवढ्यातच अर्णवचा बाहेरून मोठ्याने आवाज येतो ईश्वरी तुझी हिंमत कशी झाली घरी येण्याची? आता अर्णव असा मोठ्याने का बोलत आहे या धक्क्यानेच ईश्वरी मामींना म्हणते मामी तुम्ही बसा ह मी आले. आता ईश्वरी आणि मामा इकडे बाहेर येतातच. तेवढ्यातच आता ही लावण्या चांगलीच घोळ घालून बसलेली असते. ती आता रडतच सॉरी माझी चूक झाली. तर आता अर्णव म्हणत असतो तुझी हिंमतच कशी झाली बरं इथं येण्याची? आता ही लावण्या मात्र खूपच नाटकं करत सॉरी सॉरी असं म्हणत असते. आता AR म्हणत असतो तू खूप मोठी चूक केली आहेस आणि आता तू काही जरी रिझन दिलंस तरी मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. आता तरीही रडत रडतच ती लावण्या हात जोडूनच प्लीज AR माझं थोडंसं ऐकून घे. आता अर्णव काहीच ऐकून घेत नसतो. तू काल रात्री लिमिट्स क्रॉस केल्यास लावण्या. आता अर्णव म्हणत असतो तू काहीतरी असं औषध मला देशील यावर माझा विश्वासच बसत नाहीये. त्यावेळेला आता लावण्या चांगली सॉरी सॉरी असं एक सारखंच म्हणत. ईश्वरी म्हणते तुम्ही बेशरम आहात हे मला माहित होतं, पण एवढ्या? आता या नेमकं तिघांचं काय चाललं आहे हे घरचे पाहतच असतात आणि घरच्यांना एकच प्रश्न पडलेला असतो की लावण्यानं नेमकं केलं काय आहे? आता ईश्वरी म्हणत असते काल ऑफिसमध्ये झालेला अपमान कमी वाटला का म्हणून इथे आला आहात अजून अपमान करून घेण्यासाठी? आता हे तिघांचं भांडण ऐकून मामा म्हणतात अरे पण झालं काय आहे? आता आकाश सुद्धा म्हणतो एक्झॅक्टली तुम्ही एवढे सगळे का रागावले आहात तिच्यावर? आता असं विचारल्यानंतर अर्णव सगळं सांगायला सुरू करतो. इनॉग्रेशन झाल्यानंतर केबिन मध्ये मी येऊन बसलो होतो. त्यावेळेला लावण्याने मला ब्लॅक कॉपी दिली आणि त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं. आता मी नशेमध्ये असतानाच लावण्याने माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि लावण्या माझ्याशी खूप चुकीचं वागत होती. तेवढ्यातच ईश्वरीने येऊन मला वाचवलं. आता हे सगळं ऐकून मामा म्हणतात लावण्या तू एवढ्या खालच्या पातळीला गेलीस? आता लावण्या म्हणत असते मी खरंच चुकले AR मला माफ कर. आता लावण्या खूपच रडत रडत नाटकं करत सॉरी सॉरी असं म्हणत असते. पण अर्णव म्हणत असतो मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, म्हणजे मला तुझं तोंडच पाहायचं नाहीये, तू इथून निघून जा. आता ही लावण्या खूपच नाटकं करत असते. ही तर काय चक्क अर्णवच्या पायातच पडते आणि पाय धरून अर्णव प्लीज प्लीज मला माफ कर माझी चूक झाली असं म्हणत असते. पण अर्णव काही केल्या लक्षच देत नाही. आता उठते ही लावण्या आणि जाते ईश्वरीकडे. ईश्वरी माझी चूक झाली ग, मला माफ कर असं म्हणत असते. आता लावण्या म्हणत असते ईश्वरी मला लाज वाटत आहे माझ्या वागण्याची, प्लीज मला माफ कर. आता लावण्या म्हणत असते बास बास किती नाटकं करताय? आता ती लावण्या म्हणते ताई तुम्ही तर बघा ना, माझी चूक झाली मला माफ करा. आता मामा म्हणतात अगं पण तू असं केलंस का? त्यावेळेला लावण्या म्हणते काय तुम्ही, माझं लग्न ठरलं होतं हो अर्णवशी आणि अर्णवशी माझं लग्न नाही होऊ शकलं, तो माझा झालाच नाही. माणूस आहे मी, झाली माझ्या हातून चूक, त्याला मिळवण्यासाठी माझी ही काल चूक झाली, म्हणजे मला माझ्या वागण्याची लाज वाटत आहे, माझी खरंच चूक झाली, मला सगळ्यांनी माफ करा. आता ही लावण्या खूपच ओव्हर करत असते, स्वतःला मारून घेत असते, म्हणजे मला माझी लाज वाटत आहे असं म्हणत असते, माझी चूक झाली असं म्हणत असते. आता अर्णव म्हणतो बास 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 झाली तुझी नाटकं सगळी. आता मामा म्हणतात हे बघ लावण्या, तू ज्या प्रकारे अर्णवशी वागली आहेस त्यानंतर तुला आम्ही माफ करावं ही अपेक्षा ठेवणं
चुकीचं आहे। आता अंजली म्हणते अगं लावण्या आपण का केलंस तू असं सगळं? त्यावेळेला लावण्या म्हणते माझं प्रेम आहे अर्णव। आता लावण्या म्हणते अर्णव माझा होणार होता, माझं खरं प्रेम आहे त्याच्यावर अगदी मनापासून, आणि आमचं लग्न सुद्धा होणार होतं। त्यावर आता ईश्वरीला म्हणते ईश्वरी आमच्या दोघांचं लग्न होणार होतं, तेवढ्यातच तुला बायको म्हणून तो घरी घेऊन आला आणि हे सगळं मला नाही सहन झालं आणि म्हणूनच ही एवढी मोठी चूक माझ्या हातून घडली। आता लावण्याने ईश्वरीच्या हातालाच धरलेलं असतं। ती म्हणत असते मला माहित आहे तुला हे सगळं माझं नाटकच वाटत असेल, पण नाही ग, मी मनापासून सांगते माझी चूक झाली, मला माफ कर। आता अर्णव म्हणतो झालंय का तुझं नाटक करून, मग आता निघ इथून। आता अर्णव असं म्हणाल्यानंतर लावण्या म्हणते जाणारच आहे मी, हे घर सोडून नाही तर हे जगच सोडून जाणार आहे। आता आजचा भाग इथेच संपला आहे। पुढील भागामध्ये ईश्वरी अर्णवला म्हणत असते दिल आणि दिमाग या दोन गोष्टी एकच आहेत हे प्रेमात पडल्यानंतर कळतं। हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणत असतो तुला एवढं कसं माहित प्रेमाबद्दल? त्यावेळेला ईश्वरी म्हणते का? त्यावर अर्णव म्हणतो तू कधी प्रेम केलं आहेस का? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते उगीच माझा मजाक करू नका हा। आता नम्रता ईश्वरीला फोनवर अर्णव बद्दल काहीतरी चुकीचं बोलत असते म्हणून तिच्यावर ईश्वरी चिडते। आता पुढील भागामध्ये नेमकं लावण्या काय करणार आहे तेच आपण पाहणार आहोत। हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।